काय तुम्हीच बघा. हे असं एखाद्याच्या नावावर काठ मारले की नातं संपून जातं. कट झालेत ती माणसं आयुष्यात, म्हणून त्यांचे नावं कट केलेत. काय चुकलं? राजवाडे, स्वानंदी मॅडम, माझ्या आयुष्यामध्ये माझी आजी, आधिरा, आनंद आणि निकिता ही चौघं माणसं माझ्या खूप जवळची होती. आजी आणि आधिरा का जवळचे होते हे सांगायचं कारण नाही, पण आनंद आणि निकिता सुद्धा माझ्या खूप जवळचे होते. तुम्हाला आता असं वाटेल की लहान आहे आधिरा, ती कशी काय मला आधार देऊ शकेल, किंवा खरं तर मी आजीला आधार द्यायला पाहिजे, ती कशी काय मला आधार देऊ शकेल. खरं तर आधाराची गरज आनंद आणि निकिताला सुद्धा आहे, ते कसं काय माझा आधार होऊ शकतील. पण ते खरंच माझा आधार होते. ते चौघं माझ्या आयुष्यात होते ना, तेव्हा मला असं वाटायचं की मी एकटा नाही आहे. माझ्या प्रत्येक सुखदुःखात, यशापयशात मला असं वाटायचं की ही चारही माणसं माझ्या बरोबर आहेत. मला एखादी अडचण आली आणि मी त्यांना सांगितलं अडचण आली, तर ती हक्कानी कुठल्याही क्षणी माझ्याबरोबर उभे राहतील. हा एक मानसिक आधार असतो तुम्हाला, आणि तो खूप महत्वाचा असतो. मला त्यांची काळजी वाटते. म्हणजे या दोघींची जशी वाटते तशीच त्या दोघांची सुद्धा वाटते, आणि जबाबदारी सुद्धा वाटते त्यांची. ही माणसं आयुष्यात होती तेव्हा शांत होतं माझं आयुष्य. ते तर आत्ताही आहे. आता असं वाटत नाही मला. काय स्वानंदी मॅडम, लिहिलं की विचार क्लिअर होतात. मी त्यांची नावं लिहिली आणि मग मला असं वाटलं की नको, म्हणून मी त्याच्यावरती काट मारली. राजवाडे, तुम्ही आता ना फक्त असे एका दिशेने विचार करताय. पण तरी परिणाम हाच आहे. असं का होतं की जवळचीच माणसं आपल्याला का दुरावतात. अंशुमन, आनंद, निकिता का असे वागले असेल सगळे. असं पण एक प्रकारे बरं झालं की एक स्वच्छता आली या माणसांकडे बघण्याची. आता ही दुःख, या वेदना त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या सगळ्या मी झटकून टाकायचं ठरवलंय आणि पूर्णपणे कामात स्वतःला बुडवायचं ठरवलंय. आनंदची तर रिप्लेसमेंट मी शोधतोच आहे. अंशूचं काय करावं याचा विचार अजून मी करतोय. त्याचंही काहीतरी करावं लागेल. त्याच्या नावावर मी काही पॉलिसीज घेतल्या होत्या, त्या आता मी आजीच्या नावावर ट्रान्सफर करेन. ठीक आहे, चालेल रो. मी हे सगळं करायला तयार आहे. तू मला सांग, आपण आपल्याच आईबाबांशी असं हे स्ट्रॅटेजी करून मागायचंय का? हे असे गेम्स खेळायचे त्यांच्याशी? हो, आई माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे, आणि तरीही मी त्यांच्यापेक्षा मोठं होऊन त्यांना समजून घ्यायचं, त्यांना अटेन्शन द्यायचं. म्हणजे मग मी कधी जगायचं रो? मी आपले हे लग्नानंतरचे हे गोल्डन डेज, हे गोल्डन मंथ्स, हे सगळे सण हे कधी साजरे करायचे, कसे साजरे करायचे, कसे एन्जॉय करायचे सांग. मला खरंच नाही माहिती यार आधिरा, पण मी खरंच प्रयत्न करतोय का, कारण मला तू सतत आनंदात राहायला हवी आहेस. आधिरा, मला कसं वाटतंय हे मी नाही एक्सप्रेस करू शकत, कारण यात ना माझं माकड झालंय आणि मला दोन्ही बाजूनी मार पडतोय का. एका बाजूला तू आहेस आणि दुसऱ्या बाजूला माझी आई, आणि मला तुम्हा दोघींनाही आनंदात ठेवायचंय आधिरा. आय अंडरस्टँड. ओके, आधिरा, हेच सगळं मला हवंय. आधिरा, ऐक ना, मला ना तू अशीच हसताना हवी आहेस, आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. वाटेल ते. यु नो व्हॉट, बस ही दुनिया आहे ना, ही खड्ड्यात गेली. मी म्हणतो खड्ड्यात. अगं आपण दोघं मजा करूयात ना, खूप मजा करूयात, मज्जा करूयात, खूप मजा करूयात. येत्या आठवड्यातच करून टाकेन मी. मला असंही आहे, फार असं भावनिक वगैरे होणं जमत नाही, आणि व्हायचं ते तरी कोणासाठी. या आठवड्यातच तुकडा पाडेन मी. आणि तुम्ही झोपा, उशीर झालाय खूप. राजवाडे, काय नाही म्हणजे मला हे कळतंय की मला स्वतःला तुमच्या जागी ठेवून विचार नाही करू शकत, कारण तुमचं त्यांच्याशी काय नातं होतं हे तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे. एक
एक सांगू का, नाही पडलं तर सोडून द्या. असं नात्यांमध्ये ना एकच सूत्र वापरलं असं नाही होऊ शकत आहोत. ते काही गणित नाहीये ना की सर्वत्र फक्त एकच लिखित सूत्र चालणार आहे. माणसागणिक गोष्टी बदलतात. त्यांच्याबरोबर आपल्याला येणारे प्रश्न, अडचणी, ते सोडवण्याचे मार्ग हे सगळंच वेगवेगळंच असतं. अशी कशी एकच फुटपट्टी सगळीकडे लावून चालेल? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अंशुमनच्या वागण्याची आनंददादांच्या वागण्याशी तुलना करू नका. पण दोघांनी चूक केली ही गोष्ट तर खरी आहे. पण दोघांचंही तुमच्या आयुष्यातलं स्थान, नातं हे वेगवेगळं आहे ना. हो, पण चूक केली म्हणल्यानंतर त्याला शिक्षा मिळणारच. माझं अंशुमन याच घरात राहतोय, तुम्ही त्याच्याशी बोलताय, त्याच्याशी संबंध ठेवलेले आहेत. मग हे सगळं आनंददांच्या बाबतीत वेगळं का? त्यांच्याशी का नाही बोलत आहात तुम्ही? आज अंशुमनवर किती चिडला असलात तरी त्याला शिक्षा दिली, पण नातं तसंच आहे ना त्याच्याबरोबर. मग आनंददांशी असलेलं नातं का तुटलं? तुलना करायची आहे ना, ती सगळीकडे सारखी व्हायला हवी. मला मान्य आहे अंशुमन तुमचा भाऊ आहे, ते नातं तुम्ही चूज केलेलं नाही आहात. पण आनंददादांबरोबरचं नातं हे तुम्ही चूज केलेलं नातं आहे. आणि आपण जेव्हा असं बाहेरचं एखादं नातं आपल्या आणखी जवळचं बनवतो ना, तेव्हा कुठेतरी आपलं मन आपल्याला ग्वाही देत असतं. ते शाश्वत असतं त्या माणसाबद्दल, ते सांगत असतं तो माणूस बरोबर आहे, तो नाही चुकलाय. म्हणजे आपला कुठेतरी त्या नात्यावर विश्वास असतो ना. मग अशा वेळी आपण निवडलेल्या त्या व्यक्तीने, त्या मित्राने खरंच आपला विश्वासघात केलाय का हे एकदा पडताळून नाही का बघावंसं वाटत तुम्हाला? म्हणजे इतक्या वर्षांची तुमची ही मैत्री ह्या कारणावरून तुटावी असं नाही वाटत मला. आणि मुळात तुम्ही जे काही सत्य मानून चाललायत ते मला सत्यही वाटत नाहीये. कागदावर लिहिलं की विचार क्लिअर होतात हे मान्य आहे मला, पण तसंच आपल्या डोळ्यावरचा चष्मा बदलून पाहिला तर कदाचित सेम गोष्ट वेगळी दिसू शकेल आपल्याला. अधीरा ऐक ना, हे बघ सोसायटी, बिल्डिंग, चाळ, अरे यात खूप मजा असते. तू आज बघितलंस ना, तू बघ होळीच्या दिवशी कसे सगळे खाली आले होते, किती धमाल होती. त्यांच्या घरातला प्रसाद घेऊन आले होते, एकदम पॉझिटिव्ह वाईब होती. आता तू बघच, आज होळी आहे, उद्या रंगपंचमी, त्यानंतर श्रावण महिना, मग गणपती येतील, नवरात्री येतील, दिवाळी येईल आणि आपण खूप मजा करणार आहोत इथे. यु नो, आपण धमाल करणार आहोत, खूप धमाल करूयात ना. हो करणार आहोत, आपण खूप धमाल करणार आहोत रो. यू नो व्हॉट, तू ते सगळे सण बोलत होतास ना, मला त्या सणांचं नाव जरी ऐकलं ना तरी धडधडायला होतं मला. आय गेट स्कॅर्ड नाउडेज. असं का बोलतेस तू? कारण प्रत्येक सणाला आपल्या घरात तमाशा होतो. दॅट इज गिव्हन. बघितलंस ना, आज काही केलं तरी त्यांना आवडतच नाहीये. मी काय करू मला कळत नाहीये रो. यु नो व्हॉट, मी किती काही केलं ना, मला कळलंय की शी इज नेव्हर गोइंग टू बी हॅपी विथ मी. अधीरा, असं नाहीये, जेन्युइनली असं नाहीये. कसं असतं ना, कधी कधी ना न बोलता सुद्धा खूप वेगळे बॉन्ड्स क्रिएट होतात. ऐक ना अधीरा, तुमचंही तसं असू शकतं ना. आपण पॉसिबिलिटी का टाळतोय? कदाचित, ओके, आपण एक प्रोबॅबिलिटी घेऊ, कदाचित तुमचंही असंच असलं तर.